नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षा असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल TET असेल, CTT असेल, CET असेल, तलाठी एक्झाम असेल, इतर सगळ्याही स्पर्धा परीक्षेसाठी हा व्हिडिओ आज तुम्हाला युजफुल ठरणार आहे. तर चला आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओ बघूया. तर बघा या ठिकाणी लेखक दिलेले आहे आणि त्या लेखकाने ग्रंथ, नाटक, महाकाव्य लिहिलेले आहे. तर लेखक आहे विशाखा दत्त यांनी मुद्रा राक्षस हे नाटक लिहिलं आहे. मॅक्स्थेनीस या लेखकाने इंडिका हा ग्रंथ लिहिला आहे. पाणिनी अष्टाध्यायी व्याकरणपर ग्रंथ लिहिला आहे. पतंजली या लेखकाने महाभाष्य हा ग्रंथ लिहिला आहे. कौटिल्यने अर्थशास्त्रज्ञ हा ग्रंथ लिहिला आहे. वाल्मिक ऋषीने रामायण, व्यासने महाभारत, कालिदासने रघुवंश, कुमारसंभव हे ग्रंथ लिहिले. भारवीने किरतार्जुनीय हा ग्रंथ लिहिला आहे. मागने शिशुपालवध हा ग्रंथ लिहिला आहे. भासने स्वप्नवासव दत्ता, कालिदास अभिज्ञान शकुंतल हा ग्रंथ लिहिलेत. भरतमुनीने नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला आहे. विष्णू शर्मा यांनी पंचतंत्र हा ग्रंथ लिहिला आहे. आर्यभट या लेखकाने म्हणजे आर्यभट हे खगोलशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला आहे. त्यानंतर वराह मिहिर या लेखकाने पंचसिद्धांतिका हा ग्रंथ लिहिला आहे. चरक या लेखकाने चरक संहिता ग्रंथ लिहिला आहे. त्यानंतर पुढे आहे सुश्रुत या लेखकाने सुश्रुत संहिता हा ग्रंथ लिहिला आहे आणि नंतर अरबी भाषेत त्याचं भाषांतर केलं आणि त्या पुस्तकाचं नाव किताब-इ-सुसूत असे नाव ठेवण्यात आले. त्यानंतर वाग्भट या लेखकाने अष्टांग संग्रह, अष्टांग हृदय संहिता हे 2 ग्रंथ लिहिले. त्यानंतर नागार्जुन बौद्ध भिक्खू या भिक्खूने रसरत्नाकर हा ग्रंथ लिहिला आहे. कणाद या लेखकाने वैश्विक दर्शन हा ग्रंथ लिहिला आहे. त्यानंतर आता आपण या ठिकाणी सातवाहन डायनेस्टीची शॉर्ट इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर बघा, प्रतिष्ठान म्हणजे पैठण ही त्याची राजधानी. तर बघा, सातवाहन डायनेस्टीची राजधानी ही प्रतिष्ठान होती. राजा सिमुक हा होता सातवाहन घराण्याचा संस्थापक. राजा कोण? सिमुक. तर पुणे जिल्हा या ठिकाणी कोरीव लेणी आहे आणि त्या लेणीमध्ये त्या घराण्यातील जे महत्त्वाचे व्यक्तीचे वर्णन त्या कोरीव लेणीमध्ये केलेले आहे. सातवाहन राजे नावाच्या आधी त्यांच्या आईचं नाव लावत असे. उदाहरणार्थ गौतमीपुत्र सत्कर्णी. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सत्कर्णी विशेष प्रसिद्ध होता. त्याचे वर्णन नाशिक येथील लेणीमध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो व्हिडिओ बनवला आहे तो इयत्ता 6 स्टँडर्डच्या पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.